गणपतीच्या या सणवारी गाडी घुंगराची जोडून खिल्लारी आलो आलो तुझा मी माघारी चल ग पहिली चल ताई माहेरी आलो आलो तुझा मी माघारी चल ग पहिली चल ताई माहेरी अजून एक आहे ना आमच्या पत्र्याने भाऊ यांनी सगळ्यांना दिलेला आहे आई सगळं विचार हा किती आहे हित काही नाही सारखं मात सजू दे यांच्याकडे आणलं 500 रुपये बुवा थँक्यू सो मच आणि मला केक बनवण्यासाठी थांबायचं ना भाळी लावून या स्मरण ऐकावे मंगळाचरण भाळी लावून या स्मरण ऐकावे मंगळाचरण हे काय वेगळं चालत या काजुर्ली गावची आई जुगाई नवसाला पवनी घेतो मी सांगतो आता बुवान सांगतो विषय बुवांचा बुवानी गण गायला हे ज्या दुसऱ्याला नाव ठेवतात ना दुसऱ्याला नाव ठेवतात यांच्या गीतकारांनी यांच्या लेखकांनी याच्यावर लक्ष ठेवायचं एकच सांगतो त्यांचं म्हणणं काय आहे कीच तेरे इश्क में पागल ही चाल सप्तसुराने आळवतो मी आज या समारंभात निराकारे हे रूप पाहू दे साऱ्या भक्तजना श्री गणा माझी तुला वंदना आता मला सांगा शक्ती तुला ज्या उंचीवर गेलेला आहे आता जो गर्भित भाग आहे कलगीतुराच्या आतल्या गोष्टी ज्या आता पुढे पुढे बाहेर यायला लागल्या मुळा रंगाचा हा गण आणि जो शक्ती तुला येत राहिलाय आणि त्याच्यामुळे आजकाल शिकलेली पोरं ही 22-23 वर्षाची पोरं या सारख्या लेवलची ही सगळी पोरं ही सुशिक्षित आहेत आता हे तुमचं AI आलं जेमिनी आलं मेटा आला त्याच्यावरती चॅट जीपीटी आलं पुस्तकं कमी पण त्याच्यावर लोक जातात सर्च करतायत अध्यात्म जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसं तोंडावर पडताय बघून घ्या हे काय म्हणतात की सप्तसुराने आळवितो मी आज या समारणात आणि निराकार हे रूप पाहू दे साऱ्या भक्त निराकार म्हणजे त्याला आकारच नाही आणि त्याला सांगतात ज्याला आकार नाही त्याला बघा भक्त जनानो बघा आता हे बघा हा तुमचा मूर्खपणा निराकार रूप पण भक्त ते अंतर्यामीतून ध्यानातून फक्त स्मरायचं असतं हा गोष्टी तुला आणि तुम्ही सांगता या स्केलच्या गोष्टी मला या पहिल्या शिकून द्या आणि नंतर सांगा मला गाडी घेतोय सुखाची ओंजळ माझी भरली गणा सुखाची ओंजळ माझी तुझी भरली गणा गेलो विसरून मी माझ्या साऱ्या वेदना पुरवली देवा तू माझी मनोकामना पुरवली देवा तू माझी मनोकामना
आराधना तुला देवा माझी साधी करून समजा केलो विसरून मी माझ्या साऱ्या वेदना लोकांना बोलायच्या नादात काय काय बोलून जायचं आणि आपण किती उघड हा विकास लांबोरे जो उभा आहे जे हे वर्षाचे 12 महिने कार्यक्रम करतात आणि तरी पण एका सीझनला फक्त 4 महिने 3.5 महिने मी बाऱ्या करतो आणि जो आकडा टाकतो आणि जितके कार्यक्रम करतो इतक्या आयुष्यात तुम्ही पूर्ण वर्षात जेवढे कार्यक्रम करतात तेवढे ते उच्च घालू शकत नाही हा फरक आहे त्याचं कारण एकच आहे तुम्ही लंगड हे लंगड तुम्ही यायचं आणि ह्या विजय सॉरी निकम बुवा आमचं राजेश निकम बुवा सांगायचं एखादा विषय द्यायला सांगायचं 4 वेळी फक्त लिही मी सांगतो त्या विषयावर त्यांनी लिहायला लावायचं नाहीतर मी देतो आता विषय काय हे लंगड आहे आमचा विजय बुवा लिहून देणार ते जाधव बुवा लिहून देणार आणि हे गाणं काय की आहे मान्य आहे ना आता इतकं वर्ष टोपी घालत नव्हतं काल खंडाळ्यात बुवा काय सुबुती सुचली पावनाई देवी पावली आणि पावनाई देवी पावली काल बाबा टोपी घातला काय टोपी घातला आणि याचा क्रेडिट केला घेणार अरे किती भारी दिसता बघा किती भारी दिसता बघा ह्यांना म्हटलं खेळात की होते चमचमची बाई एवढ्या प्रेमान बोललो चमचमची बाई तरी मदत आला बाबू त्याला बाबू लग्न केलं एवढा पैशावाला एवढा काही पद्धतशीर आहे एवढा भारी लिहतो एवढा नवरा नशिबात मिळालाय नान बाई नान लय भारी होणार आहे बरकतीचा विषय आहे मी जर काय देव काढलो अहो बघणार नाही हे सगळं मला माहिती आहे ह्या गमतीचा भाग आहे पण मुळा रमाचा भाग आहे तुम्ही 5 वर्षात किती प्रश्न पडलो लोकांचं किती प्रश्न पडलो एक गाणं केलं अहो तर काय नाव नव्हतं ठेवलं तुम्हाला ते सांगितलेलं की परशुरामाच्या भूमीत शोभते माझे कोकण 1 नंबर म्हणजे परशुरामाची भूमी म्हणजे कोकण एवढंच बोललो आणि वरती त्याचं एक वाक्य आहे की महाडच्या 14 रुपयाने दिले आंबेडकर आणि त्याच्या आधी आंबेडकर जन्माला आले त्याच्या जेवढे आंदोलन झाली तेव्हा आंबेडकरांना मिळाले म्हणून सांगतो लिहिताना आपलं काही लिहायचं होतं आपलं नंतर त्याची किंमत होतं विद्यार्थ्यांच्या नजरेत ते सांगायचं होतं बाकी काय तुम्हाला मी हसत नव्हतं आता गवळण साहेब काय म्हणतात ही तुझी म्हणतात कारण बरबादी शहरात म्हणतात राधा सांगते कृष्णाला तुझी बरबादी करीन बघा याची लेखणी यांचा शेर बघा आणि म्हणते माझ्या नादी नको लागू तुझी करेन बरबादी अरे असं कुठला ग्रंथ आहे जी राधा माऊली जी राधा राणी त्या श्रीकृष्णाला त्या मनमोहनाला जाऊन बोलली मी तुझी बरबादी करेन सांगा बरं या शक्यतो पाप लागायचं नाही आणि मग आम्हाला शिकवायला लागणार ह्या देव हे सूर सांगितलं ना कलिंगपुरा हे आमच्या वाटवाड्यात त्याची जपलेली आहे आणि माझ्यापर्यंत ह्यांच्यापेक्षा जास्त मी शिकलेलो पण त्यांच्यापेक्षा जास्त ह्यांच्यापेक्षा जास्त गाणी शिक माझी ह्यांच्यापेक्षा जास्त कमी कालावधीत जास्त कार्यक्रम माझे यावर बसून तुमचे सूट या मी यांना म्हटलेलं आहे का भाऊ देशपांडेचा का चुलत भाऊ आहे हा
लता मंगेशकर आमच्या ज्या ताई आहेत त्यांचा काय मानलेला मानसपुत्र आहे. सगळे सूर जातात आणि दुसऱ्याला शिकवणार नॉन सायन्स. काहीही बोलायच्या उघात कमरेचं असं सोडू नको. काहीही बोलायच्या उघात कमरेचं असं सोडू नको. आणि आपल्या भिकार ज्ञानानं स्वतःला उघडा असं पाडू नको. अरे आलं किती गेलं किती नाही गंती. अरे आलं किती गेलं किती नाही गंती असं काही तोडू नको. आणि चार चौघात उघडी आधीच तू त्या लोकांचं कपड फाडू नको. आता शर्पण सुरू मला काय नसतोय फरमाईश म्हणून नाही ते शर्पण मोबाईल सांगत चला घेऊया. तुला एक बार सांगतोय 8-10 डझन कार्यक्रम झालेला आहे. या काला बाबा खाला बाबा या भरकर या मला पसंत केलंस ना चार चौघात पसंत केलंस ना मग चार चौघात सगळं काला काला कशा मागे ते काल म्हणते हे ऐका परडो काल मी दोन आहे गंमत आहे हा अहो हे काही मिनिटं किती राहिली आपली कुठला गाडी इथं आता 2 दिवसापूर्वी आमच्या सावर्ड्याकडचं चिपळूणचं नमन जाकडे होते. ऐका तुम्ही ऐका हे आता लावणी करा सांगतो तुम्हाला. नमना भेट नाही नमना भेट नाही. हे जर खडं नमन असतं ना खडे नमन म्हणतात त्याला. अनेक गोष्टी आहेत त्याला जाकडे पण म्हणतात. हा शक्तिपुराला जाकडे पण म्हणतात कलगीला पण म्हणतात. तिथं नमनात तिकडं म्हणणे असते हे पहिलं वंदू नमन माझं म्हणायचं सगळं झालं. तिकडं ती म्हणणे इकडं स्तवन. तिकडं कर त्या फक्त पुरुष साडी नेसून असे ताट असं ते लावली आहे. गणेशाची आराधना आहे. ज्याचा वाडवडील या नमनासाठी लुगडा लावलेला आहे मिशी काढलेली आहे ना त्याला नमनाचं महत्व माहिती आहे. या नमन आणि कलगीपुरासाठी हिवाळ्या दिवसासाठी आमदारने मुद्दा उठवलेला आहे ऑन रेकॉर्ड आहे. तुमचं काय योगदान आहे कलगीपुरासाठी? तुमचं योगदान काय नमनासाठी? या कलेचा जेव्हा घसरेल काय त्या विकास कामोरे आपल्या परीला खारीचा वाटा होऊन सावराले तुमच्यासारखं नाही बरोबर आहे त्याच्यामध्ये नमनच्या गोष्टी माझं बघून घेईल. ही पुण्याची गोष्ट की बापाची गोष्ट मी बघून घेईल. तिकडं म्हणणे इकडं स्तवन तिकडं गाण इकडं गाण तिकडं गवळणे आल्या कडून मकरेच्या बाजूला तिकडं आली कळत खडी नमनामध्ये मुर्दूक वाजवतात पटवाज वाजवतात तबला वाजवतात. इकडं जागृत तशी पोरं नाचतात आणि बाहेर सोबत दाखवतात. काय फरक आहे हो? एकत्र नाचतात एकाच घरात दिलेल्या आणि एकमेकांची आईशीची आठवण काढता काढता मावशीची आठवण काढायचा प्रॉब्लेम काय हो? सांगू द्या एकच गोष्ट वारंवार नको याला ऐकून घेतो म्हणून कानात होत आहे नमन करताना मी ह्याला विचारून केला होता इतर बघ टेन्शन नाही होईल नमन बंद करताना ह्याला विचारायचे
मी सांगेन, शक्तिपुराचा भेद मी सांगेन. मंडळाचं ते ना मला पसंत, माझी मातृसंस्था आहे. आपले खुश आपला वडा मटण काय खायचं, भावडा खायचा घडा सोडून तो माणूस इथं पब्लिक आलेला आहे नाचाला. त्याची फरमाईश झाली जरा मजा केली तर ह्याच्या पडा दुखतात. पुऱ्या बारीक ह्यांना एक काही नाही, एक शिट्टी नाही. चलते वेळी चलते वेळी मला किती मिनिटं? शेवटची झालं सगळं. तू बघा बघितलं जाऊन टाकला वाटतच होऊन टाकला. सगळ्या पुष्पू नका. सावर पदर तू, सावर पदर तू, वागणं सुधर तू, तुला कितींदा सांगायचं. अवकाश आहे, कोण लिहून देतो? कोण लिहून देतो? सावर पदर तू, वागणं सुधर तू, कितींदा सांगायचं. उतर ओझ तू सावर तुझं, उतर ओझ तू ठरव तुझं, कसं तुला वागायचं. ठरव तुझं, कसं तुला वागायचं. सावर पदर तू, वागणं सुधर तू, सावर पदर तू, वागणं सुधर तू, कितींदा सांगायचं. काल त्यांच्या प्रश्नाच्या मागून आम्ही गेलो. तंतोतंत उत्तर ते म्हणाले, आमच्या ग्रंथाचं जे नाव आहे ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि तोच पुरावा तसाच ग्रंथ सगळं झालं. त्यांनी मान्य केलेलं नाही. आमचा त्याच्यावरती आकाश नाही. आम्ही तुमच्या ग्रंथाला खोटं ठरवणार नाही आणि तुमच्या प्रश्नाला खोटं ठरवणार नाही. त्याच्यानंतर काल त्यांनी उत्तर दिलं. काल त्यांनी उत्तर दिलं, भूमाताच गौरव गातात म्हणजे भूमाते उत्तर दिलं. त्यांना पहिली ह्या आपल्या 6 बारा झाल्या, त्यातली एक पहिली दिलेली आहे. जे आता आम्ही यंदा एक्स्ट्रा अजून सोडवल्या. ग्रंथ तोच आहे, ग्रंथ तोच आहे, ग्रंथ बदलेला नाही. फक्त एवढंच सांगितलंय की एखाद्या शक्तीवाल्याला प्रश्नाकडे जाताना अजून त्याला वाटा घ्यायच्या मोकळ्या व्हाव्या, अजून त्याला सोपं जावं म्हणून अट घातली आहे की एका देवाने त्या राजाला वरदान दिलं आहे. म्हणजे तुम्हाला सोपं झालं, तुम्ही आता स्त्रीकडे जाऊ नका. मग ह्याच्यात तुम्हाला गती लागायची काय गरज आहे? असा तुरीवाला कोणी बघितलाय? दरवर्षी तुम्हाला उत्तर सोपं करण्यासाठी एक्स्ट्रा अजून बाजू देतोय. ते तुम्हाला कळलं पाहिजे. त्या घेता येत नाही हे म्हणून त्याला दातृत्व पण मोठं लागतं आणि घेण्याची वृत्ती पण मोठं लागते. आशिष भेत्रे माऊली कोंडी भेत्रेवाडी
तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी 200 रुपयाचं पारितोषिक आणि सुनील गाडेमाऊली भेळ बोगरगाव 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. मी माझं काही पद गात नाहीये, वेळ दिली आहे. मात्र आमचे शंकर गोरे पत्याने माऊली या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आमच्या उदय सामंत माऊलीचे चाहते आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत, म्हणून 2 शब्द त्यांच्यासाठी मी गातोय. आपला प्रश्न सॉरी. तर आमचा प्रश्न असा आहे शाहीर की नागरी बळीराजा जो आमचा शेतकरी आहे, तो जेव्हा शेतात जाईल तेव्हा त्याच्या कोंबडीला आकडी कोणती असेल तर त्याच्यावर कोणतं अरिष्ट येणार नाही, त्याच्यावर कोणती बाधा येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं आहे. आमचं जे तुम्ही ग्रंथाचं नाव घेतलं त्याच ग्रंथात उत्तर आहे आणि अजून त्याला बाजू सोडवलेल्या प्रश्नाची पद तुम्हाला दिली. तुम्हाला प्रयत्न करा आणि तुमच्यासारख्या घराण्याने जर आमच्यासारखा प्रश्न पडला नाही आमच्या येडावाकडे, आमचं नशीब आहे यादवानं मान्य करणार. ते बाकी कोरडोर येतात द्या मी त्याला घाबरतो, त्याच्यावर तुम्ही घालू नका, मी खोटं नाही बोलतो. हा 2 शब्द हे घेतो आठवण. तुमचे उपकार आजन्म राहती. शंकर भाऊजी हा पत्रे बोल. तुमचे उपकार आजन्म राहती, केली कैक कामे भान थोर सांगतील. उदय सामंत महाराष्ट्राचे, उदय सामंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील. उदय सामंत मुख्यमंत्री शोभतील. एक फक्त मंडळावर घेतो जाती खावी थोडी त्याची वाजवी ताळी. प्रियांश वैभव खैर गाव जयगड साडेवाडी गडाला पावतो माझ्याचा फरमाईश दुसऱ्या नाही. जाणे देवी झोरेवाडी 201 रुपयाचं पारितोषिक आणि श्री गांगेश्वर ग्राम विकास मंडळ आयोजित संदीप मोरे विरुद्ध विकास लांबोरे या बुधवारी 22 तारखेला ह्याच ठिकाणी आहे 8 वाजता आमच्या गांगेश्वराच्या चरणाशी नतमस्तक व्हायचं आहे. तर असा जपती अंतरी भाव, असा जपती अंतरी भाव, प्राणी मित्र एकमेव. असा जपती अंतरी भाव, प्राणी मित्र एकमेव. मुख्य जीवन लावून जीव पावती त्याच्यामध्ये हो देव. मुख्य जीवन लावून जीवन पावती त्याच्यामध्ये हो देव. राजेश बुवा ज्याप्रमाणे काय 15 मिनिटं बारी करा मी येतोय. आज हिशोब होऊन जाऊ दे, परत तुमची बारी लवकर हाय काय डायरेक्ट आकाशमध्ये बघू तरी 1 मिनिट. धन्यवाद, येतोच.
श्री